हाय, तर दिवसेंदिवस ना माझ्या सोनूलीचे गुण जरा जास्तच वाढतात आहे. कसे ते पुढे ते सांगते. त्याआधी आज आत्याकडून आम्हाला अमरावतीला परत यायचं होतं. 2 दिवस तिथे राहिल्यानंतर ना तिसऱ्या दिवशी तिथून पाय कोणाचाच निघत नव्हता. कसंबसं सर्वांना बाय-बाय केलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. तर यावेळेनं पार्थसुद्धा गाडीवर वाढलेला होता. तर ते तिघं त्या गाडीवर आणि मी, प्रिशू बाबाच्या गाडीवर असं निघालो. ऊन खूप होतं. सो मध्ये निंबू सरबत प्यायसाठी थांबलो. त्यानंतर घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यावर तर बॅग आम्ही अशीच टाकून दिली आणि सर्वांनी खूप छान अशी झोप घेतली. कारण उन्हामुळे आम्हाला खूप दमल्यासारखं झालेलं होतं. प्रिशूसाठी ना तिथून आम्ही ही डॉल आणलेली आहे, जी प्रिशूला खूप जास्त आवडली आणि तिचं ते माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ असं कंटिन्यू सुरूच होतं. त्यानंतर मस्त ओढणी घेतली आणि ती ओढणी डोक्यावर घेऊन आमचं असं नाचायचं चाललेलं होतं. एवढ्यात ना तिला ओढणी असो, की साडी असो, की काही असो डोक्यावर घेऊन नाचायचं हा खूप नवीन छंद लागलेला आहे आणि तिला असं बघितलं ना, की आम्हाला खूप जास्त ती क्यूट वाटते. खरंच ह्या मुलींना एवढं सगळं कुठून समजतं ना, मला काही कळत नाही. म्हणतात ना, मुली मटक्या असतात, खरोखर मुली मटक्या असतात. मी तर तिच्यासमोर असं कधी काही घेतलं नाही, पण तिला ना हे जरा जास्तच आवडतं आणि तिचे हे नवीन-नवीन गुण बघून मला तिच्यावर खूप जास्त प्रेम येतं. सो म्हटलं चला तिच्यासोबत फोटो काढूया. सो तिच्यासोबत छान-छान फोटो काढले. तिचा खूप सारा लाड केला. पण कॅमेरा सुरू झाल्यानंतर ना, आम्हाला असंच गपचूप बसायचं असतं. काहीच करायचं नसतं. हे तिचं आता नवीनच आहे. आणि मुलीचे कितीही जरी लाड केले ना, तरी मला ते कमीच वाटतं. आय नो हे सर्वच जण रिलेट करत असतील. त्यानंतर तिचं बाबासोबत खेळायचं चाललेलं होतं. मस्त डोक्यावर स्टोल घेतला आणि बाऊ, बाऊ असं करायचं चाललेलं होतं. ती खूप स्पष्ट बोलायला लागलेली आहे आता. आमच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट प्रिशूच्याच मस्त्यांबरोबर होते. तुम्हाला माझ्या प्रिशूच्या या नवीन-नवीन करामती कशा वाटतात आहेत, ते मला नक्की सांगा. या मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला तेही सांगा. बाय.